मी उठलो आहे, मी पुन्हा एकदा तुम्हाबरोबर आहे. मला सुरक्षित ठेवण्यासाठी तू तुझा हात माझ्यावर धरलास. तुझ्या ज्ञानाची खोली किती प्रचंड आहे. पिता पुत्र पवित्र आत्मा त्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्रात्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आजचा दिवस ज्या प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा पहिला दिवस आहे. त्या स्तोत्र गायनाने सांगितलेले आहे, मी उठलो आहे. आणि म्हणजे ख्रिस्त त्या परत जीवनाकडे जातो. आपण नेहमीच म्हणतो ख्रिस्त मरण पावला आणि मरणातून उठला. पण खरं म्हणजे ख्रिस्ताचे जीवन काय कायमचे आहे. देवाच्या पुत्र असूनही तो नेहमीच जिवंत आहे. त्याला खरं म्हणजे मरण नाही, मरण आपल्यालाच आहे. म्हणून आजचा दिवस त्या जे कालपासून आम्ही त्या सुरुवात केलेली आहे, त्या ख्रिस्ताबरोबर आपल्याला राहायचे. म्हणून त्याचा उद्देश आहे, ख्रिस्ताचे काम संपलं, तो मरण पावला आणि नंतर आम्ही त्यांना त्या खटक्यात ठेवलं, काम संपलं. असे त्या काळातील लोकांना वाटतं आता संपलेले आहे आणि आता आम्ही विश्रांती घेऊ. विश्रांती घेता येणार नाही, मला माहीत आहे. खरं म्हटलं ख्रिस्त विश्रांती घेणार आहे. म्हणून आज या फार आनंदाचे दिवस आहेत. तसं म्हटलं तर लोकांना वाटलं आनंद कसं होईल. आपल्यामध्ये एक व्यक्ती मरण पावली तर आपण एक शोक करायला पाहिजे. असे त्याला यहूदी लोकांचे म्हणणे आहे, 7-8 दिवस शोक करत राहायचे, कबरेकडे जाऊन प्रार्थना करा. पण ते आता आपण काही पाहतच नाही. कोणी ख्रिस्ताच्या कबरेकडे जातच नाही. कोणी नाही म्हणजे या तिसऱ्या दिवशी सौंदर्य द्रव्य लावायला जातात काही स्त्रिया. हे सुद्धा त्यांचे ते प्रधान असते. कारण एकदा आपण त्यांना या पुरले तर कबरेत ठेवले पण सौंदर्य करत पडत आहे. हे दार बंदच आहे. त्याचे उत्तर अजून आपल्याला सापडत नाही. पण त्यांचे मन होतं आम्ही काहीतरी करावं. म्हणून आज या पुस्तकाची शिकवण अशी आहे, सुरुवातपासून गेली 2020 वर्षापासून आम्ही पाहतो आहे. एक आपल्याकडे नवीन एक जग सुरू झालेली आहे. या दुःखाच्या त्या वातावरणातून आम्हाला आशेच्या वातावरण निर्माण झालेली आहे. कबरेतून आम्ही स्वर्गाकडे चालतो. हे प्रत्येक कोण आहे. कबरेकडे आम्हाला नेहमीच अशी सवय आहे, कबरेकडे जा, या दुःखाच्या अवस्थेत राहा. आम्ही फार दुःखी आहोत, पण संकटात पडलो, नेहमीच हा शब्द आहे. पण कोणाच्या तोंडातून अशी येणार, मला देवाने ते एक नवीन आशा दाखवलेली आहे, नवीन एक सुरू झालेली आहे. या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण पहिल्याच्या अध्यायामध्ये वाचतो, देवाने निर्माण केलेले सगळे चांगलेच आहे, अत्युत्तम आहे. आणि म्हणून आज आम्ही त्या ख्रिस्ताकडे वळूया. तो आपल्याला बरेच वेळेस सांगतो, तुम्ही घाबरू नका, पण देवाकडे वळा. ते संतोषसुद्धा आपल्या त्याच्या पत्रात सांगणार आहे. दुःख संकट आहे माणसामध्ये, पण त्याच्या पलीकडे आपल्याला जावं लागतं. एक राज्य आहे त्याने आपल्यासाठी तयार केलेली आहे. त्या राज्यात नेण्यासाठी तो आला आणि तो सदा आपल्याबरोबर आहे. म्हणून आज आपली प्रार्थना करूया. त्या पापांची आठवण करीत असतो आणि पापांची आठवण केल्यानंतर आम्ही त्यांची क्षमा मागतो. आणि ख्रिस्ताने सांगितले, तुम्ही माझ्याकडे पश्चाताप करण्याने आला तर तुमच्या सगळे पापांची क्षमा होईल. आता आपण आपल्या त्या पापांची आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ वर्तमा बंधुवजीजवळ मी कबूल करतो की कर्माने शब्दाने कृत्याने वैद्याने मी पाप केले आहे. माझा अपराध आहे. मृत्यूलाय वचनबलिया सर्व संशुद्धियांना वर्तमा बंधुनीना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या
पापाची क्षमा करून आम्हाला सर्वरी जीवनाकडे नेवो. पाठ क्रमांक 13, गीत क्रमांक 4. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या स्वर्गीय बापा, तुझा पुत्र ख्रिस्तियाला पुन्हा उठवून तो मृत्यूच्या सामर्थ्यावर म्हणजे मिळवलास व सर्वांनी जीवनाचा दरवाजा आम्हासाठी उघडलास. आजच्या या समर्पण विधीच्या प्रवासाने आमच्या उद्धार कर, तर आम्हामध्ये निवास करीत असलेल्या पवित्र आत्म्याद्वारे मला नवजीवन दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व जीवन राहणार वाचे करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यांच्याद्वारे करतो. तो मेलेल्यातून उठवल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचले.
पेत्राने बोलण्यास आरंभ केला. योहानाने बाप्तिस्माची घोषणा केल्यानंतर गालिलपासून प्रारंभ होऊन सर्व यहुद्यामध्ये घडलेली गोष्ट तुम्हाला तर माहीतच आहे. नाझरेतकर येशूला देवाने पवित्र आत्म्याच्या व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली आपल्या सर्वांना बरे करीत ठेवला, कारण देव त्याच्याबरोबर होता. आणि त्याने यहुद्यांच्या देशात व यरूशलेममध्ये जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहोत. त्याने त्याला क्रुसावर टाकून मारले, पण त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठवले आणि त्याने प्रगट व्हावे असे केले. तरी हे प्रगटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण देवाने अगोदरच निवडलेल्या व आम्हा साक्षीदारांना केले. येशू मेलेल्यातून उठल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. त्याने आम्हास अशी आज्ञा केली की लोकांस उपदेश करा आणि अशी साक्षी द्या की देवाने नेमलेला असा जिवंताचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापाची क्षमा मिळेल. अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात. हा प्रभूचा शब्द आहे. मान क्रमांक 111, गीत क्रमांक 1. जेथे ख्रिस्त आहे तेथल्यावरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. दुसरे वाचन पौलाच्या कलेसी पत्रास पत्र येथून घेतलेले वाचन. तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजेडकडे जेथे बसला आहे तेथल्यावरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल. हा प्रभूचा शब्द आहे. पाठ क्रमांक 33, गीत क्रमांक 10.
हवं असो. संत योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. आठवड्याचा पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मग्दलिया कबरेजवळ आली आणि कबरीचा तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले. त्यास्तव शिमोन पेत्र व येशूच्या प्रिय शिष्य त्यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली. त्यांनी प्रभूला कबरीतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हाला ठाऊक नाही. त्यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरीकडे जायला निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रपेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरीजवळ प्रथम पोहोचला आणि ओणवा होताच त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग सिमोन पेत्रही त्याचा मागून येऊन पोहोचला व कबरीत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेले आणि त्याच्या डोक्याला होता तो रुमाल तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरीजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून श्रद्धा ठेवली, कारण त्याने मेलेल्यामधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे. हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. प्रभूचे हे शुभवर्तमान. आजच्या शुभवर्तमान आम्ही संत जॉन यांच्या पुस्तकातून घेतलेली आहे. कदाचित तुम्ही या ख्रिस्तांच्या मरणाविषयी आणि त्याचे जास्तीत जास्त या पुनरुत्थानाविषयी वाचताना मला कळत असेल या चारू सुवार्थीकराने ख्रिस्ताविषयी सांगितलेले आहे. या कोणी असे घडलंच नाही की त्या चारू सुवार्थीकरांना सांगतात. या ख्रिस्ताच्या जन्माविषयी काही मार्क आणि जॉन काही सांगत नाही, मॅथ्यू आणि त्याच्यामध्ये आहे. पण पुनरुत्थानाविषयी ते आपल्याला जास्तीत जास्त माहिती दिलेली आहे. पण या माहितीचे थोडं फरक आहे. ख्रिस्ताच्या जन्माविषयी जे माहिती आम्ही म्हणतो ऐतिहासिक गोष्ट झालेली आहे. तिचा जन्म या ठिकाणी झाला आणि त्याच काळामध्ये कोण राजा होता, आईवडील. पण पुण्यताविषयी सांगताना मला काय कोणती तारीख दिसत नाही. आता काय ते बोलतात कदाचित त्यांनासुद्धा खरे समजत नाही, कारण आपण काय बोलतो इथेच. एक व्यक्ती मरण पावलेली आहे, आम्ही त्यांना ते कबरेत ठेवलेले आहे. आता शुक्रवार, शनिवार आणि रविवारी आम्ही तिकडे पोचतो, त्या श्रेया पोचलेली आहे. तेव्हा आपल्याला काय दिसत नाही. ते कबर उघडलेले आहे, तर कोणी उघडलेले आहे त्याला पण वेगळे कारण आहे. आता पारेकरं ठेवलेली आहे, उघडता येतच नाही. त्या यहुदी लोकांची तक्रार काय, त्यांचे शिष्य येऊन त्यांचे शरीर ठेवताना काय गरज आहे. पण सांगण्याची सुद्धा काहीतरी अर्थ असला पाहिजे. तुम्ही त्यांना क्रुसावर टाकलेले आहे आणि त्यांना त्या कबरेत ठेवलं, नंतर तो उठेल एवढं का विश्वास आहे त्यांना. ते जिवंत असताना त्याने सांगितले तिसऱ्या दिवशी उठेल, त्याच्यावर तर मला विश्वास आहे. पण ख्रिस्ताने सांगितलं मी देवापासून आलो, देवाचे काम करतो, त्याचा विश्वास ठेवत नाही. ते दुर्भाषण आहे. तो तिसऱ्या दिवशी उठेल ते दुर्भाषण नाही. ते का किती विरोधाभास आहे त्यांच्या जीवनामध्ये, नाही का. सांगण्यासाठी म्हणून आज सुवार्थीवर सांगतात ख्रिस्त या आपल्याबरोबर होता, तो आपल्याबरोबर परत येतो. तो काय जास्त काय जातच नाही. तुम्ही त्यांचे शरीर तुम्हाला दिसणार नाही,
पण तो तुमच्याबरोबर राहील. बरेच शिष्यांना दर्शन होते. या पुस्तकात आम्ही पाहतो 11 वेळे दर्शन होते. आता प्रत्येक मी घेणार नाही. त्याचं कारण काय, नुसतं त्यांना दाखवण्याचे प्रयत्न करीत आहोत. मी जिवंत आहे, जसं मी तुमच्याबरोबर होतो, पण थोडे बदल झालेले आहे. त्यांच्या ते शरीर म्हणजे असे आपल्यासारखे शरीर नाही आहे. ते याला म्हणतात आत्मिक शरीर आहे. ते पुढे मी जाऊ शकेल. शिष्य दार बंद करून आतमध्ये बसता, प्रार्थना करतात, घाबरून बसतात, तेव्हा ख्रिस्त तिकडे उभे आहे. एमईएसला शिष्य जातात. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आता सगळे संपल्यासारखे आहे. ख्रिस्त त्यांच्याबरोबर चालतो आणि ते शिष्य मासे धरायला जातात. ख्रिस्त तिकडे आहे. पण त्याच्यातून काय आपल्याला कळेल, ख्रिस्त ते मरण पावला तरीसुद्धा आमच्याबरोबर फार जिवंत आहे. कुठल्या ठिकाणी तुम्ही जाता, तुम्ही त्यांना सोडून जाण्याचा प्रयत्न करता. असे शिष्याचे अनुभव होता. पेत्रसुद्धा त्याला वाटलं आता संपलेली आहे, मी त्यांचे तिरस्कार केलेली आहे, पण ख्रिस्त त्यांच्याकडे पण जातो. असे प्रत्येक शिष्याकडे जाऊन जे संकटात दुखात आहे त्यांचे सांगून करतो. हे ख्रिस्त करीत आहे. आणि हे काय तेव्हाच केले असं नाही, आज सुद्धा आहे, यापुढे सुद्धा आहे, जगाच्या अंतापर्यंत आहे. ख्रिस्ताने काय सांगितलं, मी तुमच्याबरोबर शेवटपर्यंत आहे. शेवटपर्यंत सदाच आपल्याबरोबरच आहे. पुनरुत्थानाचा अर्थ असा आहे, त्या मानव जातीला काहीतरी नवीन दिशा दाखवलेली आहे. ख्रिस्ताच्या जन्माद्वारे सुरू झाली, ती आता पूर्णता पावलेली आहे. म्हणून ख्रिस्त क्रुसावर म्हणणार आहे, आता सगळं पूर्ण झालेली आहे. संत इग्नाती देवनाकर सुद्धा मला एक मननचिंतनाचे उदाहरण दिलेले आहे. तो बायबलमध्ये त्याचा उल्लेख नाही. तो म्हणतो ज्यावेळी ख्रिस्त खरेच मरतो ते शुक्रवारी संध्याकाळी त्याच वेळी ख्रिस्ताचे खरेच पुनरुत्थान झालेली आहे. तो देवाबरोबर जातो. आणि संत इग्नातीच्या प्रार्थनामध्ये अशी एक दृश्य दिलेली आहे. तो अधोलोकात जातो, जिथेच आतापर्यंत त्या देवाच्या कृपेने ते शुद्ध झालेली आहे, तारण झालेली आहे. असे सर्व लोकांना घेऊन तो आपल्या पित्याकडे जातो. आणि त्या तिसऱ्या दिवशी आम्ही वाचतो, त्या म्हणतो रविवारी झालेली गोष्ट आहे, ते बरोबर आहे. पण त्याच्या अगोदर एक करण्याचे कार्य चालू आहे. ख्रिस्त त्यांना सांगून देतो, त्याच्यामध्ये नवीन आनंदाची ते किरण प्रचलित असतो. ते ख्रिस्ताने केलेली आहे. म्हणजे त्याचा अर्थ आहे आता यापुढे त्या दुःख नाही असं नाही म्हणत नाही. दुःख सकट होईल, पण त्याच्यामध्ये तुम्हाला सांत्वन मिळेल, आशा आहे, तुम्हाला तारण मिळणार आहे. हे पुनरुत्थानाचा उद्देश आहे. म्हणून आज आपण हा सण साजरा करतो. ख्रिस्त माझ्यासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी उठलेले आहे. आम्ही त्याच्या कबरेकडे जाऊन सांगतो, या रडण्याची गरज नाही, पण पुढे पाहायचे, स्वर्गाकडे पाहिजे. दुसऱ्या वाचनामध्ये संबोध सांगतो, तुमचे जीवन आता ख्रिस्तामध्ये आहे. तुम्ही ख्रिस्ताबरोबर मेला, पण ख्रिस्ताबरोबर उठलासुद्धा आहे. तरीसुद्धा आपल्याला जगायचे आहे. आणि ख्रिस्त या एमएसमध्ये जाणाऱ्या शिष्यासारखे आमच्याबरोबर राहतो. ते शुभवर्तमानात आणि या जुन्या करारामध्ये प्रवक्त्याने सांगितलेले ते सगळे पूर्णतच आले पाहिजे. म्हणून ख्रिस्त मला परत सांगू, तुम्ही या, आम्ही एकत्र काम करूया. तुम्ही हे जगामध्ये एकटेच नाही, तुम्हाला सांत्वन करा आहे. अहो, त्या दुःखात पडलेल्या लोकांना माझ्याकडे या, मी तुम्हाला सांत्वन करेन. म्हणून त्या ख्रिस्ताकडे आम्ही बोलूया. तो आज सदा आमच्याबरोबर राहतो. आपल्या विश्वास प्रगटण्याऐवजी आपल्याला ज्ञानसंस्काराची या नूतन करण्याची एक विधी आहे, त्या सगळ्यांनी सांगितलेली आहे, ते आपण करूया. प्रिय मित्रांनो, पुनरुत्थानाच्या रहस्याद्वारे आपण ख्रिस्ताबरोबर ज्ञानसंस्कारामध्ये जोडले गेले आहोत. अशासाठी की नवीन जीवन घेऊन त्यांच्याबरोबर आम्हाला उठता यावे. प्राचीन काळाचे पालन आपण योग्य प्रकारे केले आहे. आता स्नानसंस्कारातील अभिवादनांचे आपण मुक्तीकरण करूया. आपल्या स्नानसंस्कारात सैतानाच्या व त्यांच्या कर्माच्या त्याग करण्याचे आणि पवित्र विश्वव्यापी सभेमध्ये राहून
परमेश्वराचे प्रामाणिकपणे सेवा करण्याचे अभिवादन आपण दिले होते. तेच अभिवादन आपण पुन्हा एकदा देऊया. तुम्ही सैतानाचा धिक्कार करता काय? आम्ही धिक्कार करतो. त्याच्या सर्व दुष्कर्माचा धिक्कार करता काय? त्याच्या सर्व ठोकळ आश्वासनाचा धिक्कार करता काय? स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? येशू ख्रिस्त हा त्याचा एकमेव पुत्र व आमचा प्रभू आहे. तो कुमारी मरियेपासून जन्मला, त्याला क्रूसावर पिडले, तो मरण पावला, त्याला कोरले, तो मरणातून पुन्हा उठला आणि आता परमेश्वर त्याच्या उजवीकडे बसला आहे. यावर तुम्ही विश्वास ठेवता काय? पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक सभा, संतांचा संबंध, पापाची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वशक्तिमान पिता परमेश्वर याने पाणी व पवित्र आत्मा याच्याद्वारे आम्हाला नवजन्म दिला आहे व आमच्या सर्व पापांची क्षमा केली आहे. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताशी तो आम्हाला एकनिष्ठ ठेवू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. माझ्या बंधुभगिनीनो, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या आनंदासह आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. त्याच्या अतिप्रिय पुत्राच्या प्रार्थना त्यांनी ऐकल्या आणि स्वीकारल्या. तो आपल्या मागण्या पूर्ण करेल असा आपण विश्वास ठेवून बाळगूया. तुमचे उत्तर आहे, हे प्रभो, आमची प्रार्थना आहे. उत्तम मेंढपाळ असलेल्या ख्रिस्ताने पालकावर त्याच्या कल्पाची जबाबदारी सोपवली. त्यांनी श्रद्धेने त्या कल्पाचे मार्गदर्शन करावे आणि प्रेमाने त्याची सेवा करावी. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना आहे. ख्रिस्त आम्हाला शांतीचे दान देतो. अखिल जगाने त्या खऱ्या शांतीच्या वरदानाचा लाभ घ्यावा. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना आहे. आमच्या दुःखी बंधुभगिनींच्या दुःखांचे रूपांतर शाश्वत आनंदात व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना आहे. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार बनण्यासाठी आमच्या समाजाला श्रद्धा आणि शक्ती लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक गरजा आपण प्रभूसमोर मांडूया. आपले पोप फ्रान्सिस, आपले बिशप पोप स्टॅनेल आणि अनेक इतर बिशप, कार्डिनल्स, धर्मगुरू, धर्मभगिनी या सर्वांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रभूने त्यांच्यावर विपुल असा आशीर्वाद दाखवावा आणि ह्या शुभ कार्यात आणि शुभ वर्तमानात त्यांनी आपल्या संपूर्ण जीवन आणि आपलं शक्ती आणि सामर्थ्य देऊन त्याची सुवार्ता गाजवावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. आपल्या सर्व भाविकांसाठी, विशेष करून आपल्या पॅरिशमधील भाविकांसाठी जे आजारी आहेत, दुःखी आहेत, ते सुशिक्षित व अशिक्षित आहेत, त्यांना सर्व काही समजावं, प्रभूने त्यांना सहाय्य करावं म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. अनेक बंधुभगिनी कोरोना व्हायरसने पीडित आहेत, त्यांच्यावर प्रभूने दृष्टी टाकावी, त्याचा स्पर्श करून त्यांना बरं करावं. त्यांची जी मदत करत आहेत त्यांना हे प्रभूने शक्ती आणि कृपा द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना आहे आणि त्यांचा स्वीकार कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पान क्रमांक 42, गीत क्रमांक 24. जीवन
सर्वसमितीला मानवा म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, सभे राजमध्ये विधानारा व तिचे पोषण करणारा बली आम्ही तुला आनंदाने अर्पण करीत आहोत. त्यांच्या स्वीकार कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंधकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमच्या परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ आनंद परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे इतके सर्वत्र आभार मानावे योग्य तारणदाय आहे. या पुनरुत्थान दिवशी ख्रिस्त आमच्या पुनरुत्थान बळीवरला. या दिवशी मोठ्या आनंदाने आम्ही तुझे स्तवन करतो. तो जगाचे पापे दूर करणारे खरे कोकरू आहे. आपल्या मरणाने त्याने आमचे मरण कष्ट केले आहे. मरणातून पुन्हा उठून त्याने आम्हाला आमचे जीवन परत मिळवून दिले. आणि म्हणून स्वर्गीय भरातील दूतांच्या सर्व गायकवंतांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. पाठ क्रमांक 46, गीत क्रमांक 1. पावन 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 तुझी सर्वशक्तिमय परमेश्वरा. पावन 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 तुझी सर्वशक्तिमय परमेश्वरा. तुझ्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवू. स्वेच्छेने शिवारलेल्या आपल्या उपासनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना दे म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या व यामधून प्या. हा माझा रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तजनांनो चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. Hallelujah.
आम्ही तुला ही देवताई भाकर व तारंगाई त्याला अर्पण करतो. तुझा समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने व्हावेत असे आम्ही विनंतो. प्रभो सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू लूत्स डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुगिरींच्या दानावर ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मारिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या रंगापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे भाग्यकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. प्रवेशनाची पिढ्याची प्रार्थना सदा बनंदगणाने म्हणूया. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तुम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असतात आम्ही तुझ्या देहाची सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपला प्रसाद म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या सभेच्या सत्तेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या सूर्याच्या शांती पैकी देण्याची कृपा कर. ती हवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाला सदा असो. आपण एकमेकांना शांती बंधन करूया. पान क्रमांक 53, क्रमांक 8. Amen.
पहा त्यांच्या भोजनास निमंत्रित झालेले सर्व जीव. पान क्रमांक 14, गीत क्रमांक 11. प्रिय बंधू भगिनींनो, हा ईस्टरचा सण तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, शांतीचा हो. आपण सर्वांच्यासाठी प्रार्थना केलेलीच आहे, परंतु यानंतरही आपल्या प्रार्थनेची फार गरज आहे. अनेक लोकांना, विशेष करून जे करोना व्हायरसने पीडित आहेत त्यांच्यासाठी, ते त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्रमंडळी, सर्वांच्यासाठी आपण विशेष करून प्रार्थना करतच आहोत. त्याप्रमाणे आपल्यामधील अनेक जणांना आपली गरज आहे आपल्या प्रार्थनेची, त्यांच्यासाठी सुद्धा आपण विशेष करून प्रार्थना करूया. आपल्यामध्ये आज सिस्टर निर्मला आहेत, त्यांची बदली झालेली आहे, ट्रान्सफर त्या पाथर्डीला चाललेलं आहे उद्या. तर एक प्रभूने हा योगच घडविला आहे की ईस्टरच्या दिवशी त्यांचा निरोप समारंभ ठेवायचा. म्हणून त्यांनी जे कार्य आपल्या हॉस्पिटलमध्ये आणि तसेच विशेष करून पॅरिशमधील झोनमध्ये त्यांनी प्रार्थना आणि लोकांना शिकवण दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे
मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्या वतीने गाडीच्या वतीने आभार मानतो आणि एक फूल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांचं जीजसना रिक्वेस्ट करतो की त्यांनी ख्रिस्तांना गुच्छ आणि श्वान करून त्यांचा सत्कार समय मला प्लीज. त्यांच्यासाठी आपण विशेष करून प्रार्थना करतो. आपण प्रार्थना करूया. हे प्रेमळ बाबा, तुझ्या सभेच्या सांभाळ कर. पुनरुत्थानाच्या आठ दिव्य संस्काराद्वारे पुनरुत्थानाचे वैभव आम्हाला दान कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. बंधुभगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा. देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. पुनरुत्थानाच्या या भव्य उत्सव दिनी सर्वसंत परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ व सर्व पापांपासून तुम्हाला सुरक्षित ठेवो. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने मला पापमुक्त केले आहे. तो आपली अभिवचने पूर्ण करो व सार्वजनिक जीवनाचे तुम्हाला वरदान देवो. ख्रिस्ताच्या दुःखाबद्दल तुम्ही शोक केलात. आता त्यांच्या पुनरुत्थानाचा आनंद सोहळा तुम्ही साजरा करीत आहात. एक दिवस तुम्हाला सर्वाधिक आनंद सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. त्या ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. हालेलुया, हालेलुया.